पान म्हणजे पान असतं, सगळीकडे सारखंच असतं असं तुम्हाला जर वाटत असेल तर पुण्यामध्ये जा आणि चव घ्या 400 पानांची. खरं वाटत नाहीये ना? बघूयात पानाची ही आधुनिक टपरी. अहो, या पुण्यात 100-200 नाही 400 पानं मिळतायत. पाणीपुरी पान, कुल्फी पान, चीज पान, आल्मंड पान, आमरस पान, किती पानं. अशा हटके पानांबरोबर बीटल लीफ ही आधुनिक पानाची टपरी तुम्हाला टकीला शॉर्ट्स सारखे पानाचे शॉर्ट्सही देते बरं का. प्रत्येक व्हरायटी बनवायला आपल्याला एक साधारणतः टाईम घालवावा लागतो भरपूर सारा. एक व्हरायटी बनवायची असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये 2 महिने 3 महिने वेगवेगळी पानं, वेगवेगळी टेस्ट, वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमधनं वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्स आणतो आणि जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण यूज करतो ते पूर्णपणे इनहाऊस बनवले जातात. त्याच्यामुळे तो एक युनिकनेस जो आहे, जो टेस्टमध्ये युनिकनेस आहे, तो आपल्याला कॉन्स्टंटली ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो. पान डेझर्ट देणारं हे पुण्यातलं एकमेव जॉईंट. देशविदेशातल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा मिलाफ पानात घडवतं हे बीटल लीफ. मी बाहेर जात असते त्यावेळेला माझं एक रडार किंवा अँटिना सुरू असतो, जिथं मी बघत असते की काय आहे जो डेझर्ट जो आपल्याला पानात कन्वर्ट करू शकतो. जसं आपल्याकडे एक ब्लॅक फॉरेस्ट आपण पेस्ट्री जी नेहमीच खातो, ती पेस्ट्री आम्ही पानात कसं कन्वर्ट करून त्याची ऑथेंटिसिटी कशी ठेवू आणि स्टील त्याला पानात कसं आणू. इथं तुम्हाला 20 रुपयांचंही पान मिळेल आणि अगदी 500 रुपयांचंही. त्यामुळे पानप्रेमींना आपल्या बजेटला साजेसं पान इथं खाता येईलच, पण देसी पानाच्या विदेशी तऱ्हाही तुम्हाला बघता येणार आहेत, चाखता येणार आहेत. अगदी हे असंच याच्याच सारखं गेल्या 10 मिनिटांमध्ये खाल्लेलं हे 10वं पान असणार आहे. याचं कारण आहे राहुल पाटील या तरुणानं बीटल लीफ या नावानं पुण्यामध्ये जे पान शॉप सुरू केलं आहे, ज्याला ॲक्च्युअल पान शॉप म्हणा किंवा डेझर्ट शॉप म्हणा, पान आणि डेझर्ट याचं एक कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला 400 व्हरायटीज किंवा त्याच्याही पेक्षा जास्त व्हरायटी तो देऊ शकतो असा त्याचा दावा आहे. म्हणूनच मी त्याला सांगितलं मी इतके खाऊ शकत नाही, मात्र गेल्या 10 मिनिटांमधलं हे 10वं पान असणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा पानाची आणि डेझर्टची एकत्रित फ्लेवर्स जर तुम्हाला चाखायचे असतील तर सगळ्यात उत्तम एकमेव उपाय बीटल लीफ.